आतापर्यंत अनेक सिनेमा आणि नाटकांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारे अभिनेते म्हणजे प्रशांत दामले. त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना खूप आवडते. तर एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक तर प्रेक्षक आजही तितक्याच आवडीने पाहतात. तर या नाटकाविषयीचा एक किस्सा हॅशटॅग या दिवाळी मासिकात आपल्याला वाचायला मिळतो. 17 नोव्हेंबर 2018 या नाटकाचा शुभारंभ होता. 15 नोव्हेंबरला त्यांच्या तालमी पूर्ण झाल्या होत्या. सगळं नाटक ऑल सेट झालं होतं. त्यावेळी त्यांना व त्यांच्या टीमला जाणवलं की आपण जे गाणं केलंय ते या नाटकात बसत नाहीये. मग त्यांनी नाटकाचे संगीतकार अशोक पत्की यांना फोन केला. त्यावर पत्की सर सुद्धा म्हणाले, मलाही हेच वाटत होतं, पण मी हा विचार केला तुम्हाला आवडला आहे मग उगाच कशाला. त्यावर पत्की काकांनी त्यांना सांगितलं की मी दुसरं गाणं पाठवतो. त्याप्रमाणे अवघ्या 3 तासात त्यांनी गाण्याची ट्यून पाठवली. प्रशांत दामले यांना ती आवडली सुद्धा. पण प्रश्न असा होता की लगेच याचे शब्द कोण लिहून देणार. तोही प्रश्न पत्की काकांनीच सोडवला. त्यांनी पुढच्या 2 तासात गाण्याच्या शब्दांसह पूर्ण गाणं म्युझिकसह पाठवलं. हे सगळं होईपर्यंत दुपारचे 4 वाजले होते. मग प्रशांत दामले यांच्या सहित सोबतच्या सगळ्यांनी गाणं ऐकून फायनल करण्यासाठी पुढे पाठवलं. दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 नोव्हेंबरला त्याच्या ट्रॅकचं दुपारपर्यंत रेकॉर्डिंग झालं. प्रशांत दामले यांच्या आधीच्या गाण्याचे शब्द पाठ होते. या नवीन गाण्यात शब्द वेगळे होते, त्यामुळे ते तोंडात बसले नव्हते. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी प्रयोग होता. 17 तारखेला प्रयोग सुरू झाला आणि शेवटी हे गाणं म्हणण्याची वेळ आली. पण गाणं तर पाठ नव्हतं. तेव्हा दामले यांनी नाटकाच्या संवादात थोडा बदल करून ते कविता लाड यांना म्हणाले की तुला आठवतं का गोव्याला असताना तू कविता केली होती, ती मी अजूनही जपून ठेवलीये. असं म्हणून त्यांनी खिशातून कागद काढून गाणं म्हणायला सुरुवात केली. असा या नाटकाचा हा भन्नाट किस्सा असून हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.